तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 9 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर काल जरा चमत्कारच घडला बरं का. इराला गौतमीबद्दल कळलंय की गौतमीनेच त्या बयोला तिकडे पाठवलंय आणि गौतमीला त्या दोघांचं रिलेशन मान्य नाहीये. त्यामुळे ती आता बयोकडनं जरा चांगलं आणि पॉझिटिव्ह बोलायला लागली आहे. बयोने तिला काल सांगितलेलं असतं की तू विशाल सरांसाठी देवाजवळ प्रार्थना कर आणि विशाल सरांना सुद्धा देव वगैरे खूप आवडतं, म्हणून आता तिने बयोच्या सांगण्याप्रमाणे विशालसाठी प्रार्थना करतेय. बघितलं का प्रेक्षकांनो, प्रेमामध्ये किती ताकद असते नाही. बयो ते सगळं बघून खूप खुश होते आणि सुमन आत्या ते बघून शॉक होते. सुमन इराला असं बघून म्हणते, काय ग बयो, तुला नेहमी दुसऱ्यांच्या सुखातच सुख दिसतं का ग? सूर्य काय पश्चिमेकडनं उगवलाय का? बयो म्हणते, असं काय बोलते ग आत्या, ती करते ना स्वतःहून सगळं, मग चांगली गोष्ट आहे की. आता सुमन म्हणते, नाही चांगली गोष्ट आहे खरी बयो, पण अजून न तिला प्रेमाचा खरा अर्थ कळला नाहीये. पण नेमकी काय मागते ग, देवाकडे काय मागते? मग आता ही बयो म्हणते, विशाल सरांसाठी सुख आणि आरोग्य मागत असेल. हे सगळं विशाल सरांमुळे घडतंय, त्यांच्या प्रेमामुळे घडतंय. सांग बरं, हे काही चुकीचं आहे का? तर आता सुमन म्हणते, बयो तुला ना एक दिवस तुझा या निर्णयाचा पश्चाताप होणार आहे. हे सगळं काही बरोबर नाहीये ग. अगं हे सगळं तू जे काय करतीयस ना, ते सगळं हट्टापायी करतीयस. तुला माहित नाही इराचं कसं आहे, तिच्या भावना आहेत ना त्या वाऱ्यासारख्या बदलतील, तेव्हा तुलाच तुझा पश्चाताप होईल. जराशी जरी झुळूक आली ना तरी तिच्या भावना लगेच बदलतील. हे म्हणणं सोमनचं अगदी बरोबर आहे. प्रेक्षकांनो, इराला खरंच काही कळत नाही, ती जराशी अल्लड आहे. पण बयोचं असं म्हणणं आहे, अगं आत्या तिचं प्रेम आहे विशाल सरांवर, खरं खरं. मग आता ही सुमन म्हणते, अगं पण तिला कुठे प्रेमाचा अर्थ कळलाय अजून? विशालचं नाही ग तिच्यावर प्रेम, तिचं असलं तरी. हे बघ बयो, विशालचं खरं प्रेम तुझ्यावर आहे आणि तू ते नाकारतीयस. तुला काही कळतं की नाही? आता ही इरा तिची प्रार्थना पूर्ण करून बयोकडे आली आहे. आता खरं तर बयोच्या अशा वागण्यामुळे इराचं आणि बयोचं नातं सुधारतंय प्रेक्षकांनो, असं त्यांनी आजपासून दाखवायला सुरुवात केली आहे. इरा बयोला म्हणते, गुड मॉर्निंग बयो, हे घे प्रसाद घे, मी हॉस्पिटलला चालली आहे. आणि ती खूप खुश असते इरा. आता प्रसाद देऊन बयोला म्हणते, चल मी निघते हं. आता बयो म्हणते, बघ आत्या किती खुश आहे ना ती. बयो आता देवाचे आभार मानते. इरामध्ये झालेला बदल खूप चांगला आहे. बयो देवाला तेच मागतेय की इरामधला हा बदल असाच राहू दे, तिला जे हवंय ना ते सगळं तिला मिळू दे. खरंच बयो नको इतकी चांगली आहे प्रेक्षकांनो, त्यामुळेच ती खूप गोड आहे. असो, तर आता पुढे आपण बघतोय पोटे सरांचं जरा जास्तीच वाढलंय प्रेक्षकांनो. म्हणजे आता यांना ते म्हणजे मुलींची पॉवर दाखवायची आहे ना, म्हणून त्यांनी हा ट्रॅक चालू केलाय. आता ह्या वैभवी सोबत हे पोटे सर अत्यंत चुकीचं वागतात. खरं तर प्रेक्षकांनो, आपण मालिकेत बघतोय म्हणून आपल्याला अतिरेक वाटतो, पण असं बऱ्याच ठिकाणी होतं प्रेक्षकांनो. आपण बातम्यामधनं न्यूजपेपरमधनं नेहमी वाचत असतो. आता वैभवी त्या केबिनमध्ये आल्यावर ते पोटेसर म्हणतात, तू आधी दार लावून घे बरं वैभवी. तर वैभवी म्हणते, तुम्ही का बोलवलत मला? आता पोटेसर म्हणतात, तुझीच तर वाट बघत होतो मी. ते तिच्याशी खूपच असभ्य वागतायत हं. ते पुन्हा तिच्याशी तेच बोलत असतात की तू इथे एकटी राहतेस, मला तुझी काळजी वाटते, तू किती कष्ट करतेस ग. आणि उगाचच काहीतरी फालतू निमित्त काढून तिच्या जवळ यायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, कालच्या नोट्स झाल्या का तुझ्या पूर्ण? दाखव नोट्स दाखव. वैभवी आता नोट्स दाखवत असते तेव्हा तिचा हात धरायचा काय प्रयत्न करतात, तिच्याशी असभ्य काय वागतात. त्यामुळे वैभवी जराशी घाबरली आहे प्रेक्षकांनो. आता ही वैभवी आधीच खूपच साधी मुलगी आहे, खेड्यातनं आलेली मुलगी आहे, तिला ह्या सगळ्या आचपेचांबद्दल माहिती नाहीये. पण पोटेसर याच गोष्टीचा फायदा घेऊन तिला घाबरवत आहेत आणि तिचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतायत. तर असो, पुढचा सीन त्यांनी दाखवलाय विशाल आणि बयोचा. आता बयो विशालच्या जखमा भरल्या आहेत की नाही ते सगळं चेक करत असते आणि त्याचे रीडिंग लिहित असते त्या नोटपॅडवर. आता विशालला जाग येते आणि तो तिला आवाज देतो, सरस्वती. आणि बयो खूप खुश होते त्याचा आवाज ऐकून. ती विशालशी बोलते, सर बरं आहे ना तुम्हाला आता? सर सॉरी. आता विशाल म्हणतो, मला बरं आहे, पण तू का रडतेस सरस्वती? आता बयो म्हणते, हे सगळं माझ्यामुळे झालंय. विशाल म्हणतो, नको न गं स्वतःला दोष देऊस. आता बयो म्हणते, पण या सगळ्याला खरंच मी जबाबदार आहे. मी तुम्हाला अशी बोलून गेले ना की तुम्हाला काही झालं तर मला काही फरक पडणार नाही म्हणून. विशाल म्हणतो, अगं तुझा खरंच दोष नाहीये, हे सगळं माझ्या नशिबामुळे घडलं.
नशिबाने शरीरावर जखमा दिल्यात आणि तू मात्र माझ्या मनावर जखमा करतेस. आता बयो काहीच बोलत नाही. त्याला तेवढ्यात इरा येते तिथे त्याच्यासाठी डब्बा घेऊन. इरा विशालसाठी फ्रुट्स घेऊन आली आहे आणि आता त्याला म्हणते की हे विशाल बघ मी तुझ्यासाठी फ्रुट्स आणलेत आणि आता लवकर संपवस. आणि अगं बयो बाबांना सांगतेस का विशालचे ब्लड रिपोर्ट काढायचे आहेत, काढून आणतेस का तू? तर आता बयो म्हणते हो मी काढते ना. आता बयो तिथून निघून जाते तेव्हा ही इरा त्याच्यासाठी प्रसाद देते विशालसाठी. विशाल म्हणतो हे काय आणलंयस इरा तू? आता इरा म्हणते मला माहिती आहे तुझा खूप विश्वास आहे ना देवावर, माझा सुद्धा देवावर आता विश्वास बसायला लागलाय तुझ्यामुळे. मनापासून देवाला प्रार्थना केली ना की ती पूर्ण होते विशाल. त्यामुळे आता तू लवकर बरा होणार आहेस, मी आहे ना तुझ्यासोबत, आता तू लवकरच बरा होशील. आणि विशाल आपली डेट अर्धवट राहिली आहे, आपल्याला ती पूर्ण करायची आहे ना. आणि मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची आहे विशाल. आता बयो त्या दोघांचं बोलणं ऐकते तिथे उभी राहून. इरा सांगते विशालला की हे बघ या सगळ्याला बयो जबाबदार नाहीये, या सगळ्याला माझी आई जबाबदार आहे. तू नको टेन्शन घेऊ विशाल, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण हे बघ माझा बाबा आहे ना आपल्या दोघांच्या सोबत, त्याची पूर्ण परवानगी आहे आपल्या दोघांच्या प्रेमासाठी, सगळं नीट होईल बघ. तर थोडक्यात काय इरा विशालच्या बाबतीत दिवसेंदिवस जरा पॉझिटिव्ह होती असं दाखवलंय. पण सुमनचं वाक्य मला पटलं आज. तिचं म्हणणं आहे ना की तिच्या भावना बदलतात, ते नक्की तसंच होणार आहे प्रेक्षकांनो. आता इकडे हे पोटे सर इतके चित्र आवाज काढत असतात त्या वैभवीला विनाकारण असं टॉर्चर करायसाठी. ते वैभवी सोबत बॅड टच करायचा प्रयत्न करतायत आणि वैभवीला ते कळतंय, पण तरी सुद्धा वैभवी त्यांना रिॲक्ट नाही करत आहे, ती खूप घाबरतीये त्यांना. आता ते पोटे सर तिच्या घाबरण्याचाच फायदा घेतात आणि म्हणतात अगो काय झालं वैभवी, तुला मदत करतोय ना मी, तू सहकार्य कर ना मला, आणि असे तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करताय. हा बॅड टच आहे. आता वैभवीला ते कळतंय पण तरी सुद्धा वैभवी त्यांना घाबरतीये. वैभवीने खरं तर त्यांच्यावर अटॅक करायला पाहिजे होता, पण आता तिला तिच्या नशिबाने वाचवलंय, कारण तिथे आरव आणि अंकिता आलेत कसले तरी नोट्स द्यायला. आणि मग पोटे सर लगेच वैभवीचा हात सोडतात, पण म्हणतात कसे, अरे अरे किती हात सुजला बघ ना हिचा, किती नोट्स काढत असते ही दिवसभर. कसले असतात ना प्रेक्षकांनो अशा मेंटॅलिटीचे माणसं. काय बोलू आता, बोलायला गेलं तर विषय भयंकर वाढेल. असो तर आता आरव त्यांना नोट्स दाखवत असतो आणि त्यांचं काम चालू होतं. आता इकडे शुभंकर आलेत विशालला भेटायला. इरा म्हणत असते बाबा मी विशालला बाहेर घेऊन जाऊ का, इथे पडून पडून तो बोर होत असेल ना. मग आता शुभंकर म्हणतात मी जर विशालला डिस्चार्जच दिला तर, नाही म्हणजे त्याने पटकन कामाला लागलं पाहिजे आता, तसेही त्याच्यासाठी पेशंट खोळंबलेत. ते विशालला पण म्हणतात विशाल लवकर डिस्चार्ज घे आणि कामाला लाग रे. आता इरा म्हणते काय रे बाबा, तर आता हे शुभंकर तर अगं काम चालू केलं ना तर त्याला लवकर बरं वाटेल. ए विशाल खरंच तुला डिस्चार्ज दिला तर? बयो आणि इरा त्यांच्याकडे बघतच राहतात आता. मग आता बयो म्हणते की बाबा अहो कसं काय डिस्चार्ज देणार, म्हणजे कोण बघणार त्यांच्या घरी, ते एकटेच असतात ना इथे. इरा पण म्हणते हो बरोबर आहे, विशाल एकटाच राहतो हॉस्पिटलमध्ये, आपण सगळे काळजी घेतो त्याची. मग आता शुभंकर म्हणतात इथून त्याला त्याच्या घरी कोण पाठवणार आहे? बयो म्हणते म्हणजे? शुभंकर म्हणतात म्हणजे जिथे आपण त्याची काळजी घेऊ शकतो सगळे तिथे त्याला घेऊन जायचं. म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण त्याला आपल्या घरी नेलं तर तो तसंही आपल्या घरचा होणारा जावायचं आहे. अरे बापरे, आता असं म्हटल्यानंतर इरा एवढी खुश होते आणि शुभंकरांना पटकन बिलगते आणि म्हणते बाबा बाबा यू सो क्यूट आणि तू बेस्ट आहेस बाबा, आपण विशालला घेऊन जाऊयात. पण आता विशाल म्हणतो सर मी कसा येऊ तुमच्या घरी, मी नाही येऊ शकणार. आता इरा त्याच्याकडे बघते आणि बयो सुद्धा. इरा म्हणते अरे असं काय करतोस विशाल, ये ना आमच्या घरी. नाही म्हणजे तू आमच्या घरी आलास तर आमची जबाबदारी आहे ना तुझी काळजी घेणं, तसंही तू एकटा कसं काय राहशील. नाही बरं आता ठरलंय तू यायचं म्हणजे यायचं. आता इराने तिचा डिसिजन ऐकवलाय विशालला आणि ती निघून गेली आहे. आता इरा गेल्यानंतर शुभंकर त्याला समजवतात अरे विशाल तू का ऑकवर्ड होतोयस, हे बघ तू नाही का म्हणतोयस, हे बघ महत्वाचं काय आहे तू बरा होणं, हे बघ आपण आपल्या घरी जातोय, माझ्या घरी तू येणार आहेस असं त्यांनी सांगितलंय विशालला, म्हणजे हक्काने सांगितलंय. आता इकडे मात्र यांचं काहीतरी दांडियाचा प्रोग्राम सुरू आहे प्रेक्षकांनो. अंकिता खूप एक्सायटेड असते आणि त्या आरवला काही झालं की बिलगत असते. आता तो आरव म्हणतो काय ग अंकिता तुला कशातही रोमॅन्सच दिसतो का. वैभवी मात्र या सगळ्यांच्या गप्पांमध्ये डिस्टर्ब असते, कारण तिच्यावर सध्या काय प्रसंग ओढवलाय हे तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे प्रेक्षकांनो. तर आता पुढे आपण बघतोय या अंकिताची काही तयारी झालेली नसते दांडियाची, त्यामुळे ती म्हणत असते काय यार माझी काहीच तयारी झालेली नाहीये. हेतल म्हणते आता तुझी तयारी झाली नाही त्याला आरव काय करणार, तू काय त्याच्याकडनं ड्रेस घेणार आहेस का. मग आता ही हेतल सांगते मी तुला नंबर पाठवते तू तिकडनं ड्रेस घे.
इरा म्हणते माझं ठरलंय काय करायचं, पण मी नाही सांगणार तुम्हा सगळ्यांना. काय ना माझं सरप्राईज आहे, पण आजचं डान्स डेकोरेशन सगळं काही भारी धमाल होणार आहे. आता अंकिता म्हणते अगं पण एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपण सगळे तिकडे असू मग हॉस्पिटलमध्ये कोणी नसेल, आपल्याला पोटे सरांना विचारावं लागणार आहे. मग हेतल म्हणते अरे ही वैभवी आहे ना, तसं सुद्धा ती आजकाल गुड बुक्स मध्ये आहे पोटे सरांच्या, ती घेईल ना परमिशन. आता वैभवीला आणखीन टेन्शन आलंय. आता हे सगळेजण वैभवीला रिक्वेस्ट करतात ए वैभवी प्लीज घे ना परमिशन. वैभवी नाही नाही म्हणत असते, पण अंकिता म्हणते काय भाव खातेस, घे ना परमिशन. इरा म्हणते अरे यार ते परमिशन वगैरे सोडा, ते नंतर बघू आपण. मी खूप खुश आहे आज, आपल्याला सेलिब्रेशन करायचंय. आज विशालला डिस्चार्ज मिळणार आहे. आरव म्हणतो काय सांगतेस इरा. तर आता अंकिता म्हणते अरे वा हे तर भारीच झालं, आपण एक काम करूया विशाल सरांना पण घेऊन जाऊया आपण आपल्या कार्यक्रमासाठी. त्यांना जरा बदल होईल आणि इराला पण जरा टाइम स्पेंड करता येईल सरांसोबत. आता बयो आपली होला हो लावत असते सगळ्यांसोबत. मग आता इरा म्हणते तसंही आम्हाला आता बराच वेळ मिळणार आहे, सगळेजण विचारतात म्हणजे. मग आता इरा म्हणते डिस्चार्ज मिळाल्यानंतर विशाल आमच्याकडेच येणार आहे राहायला काही दिवस. मग हे सगळेजण इराला चिडवायला लागतात आणि अगदी आयुष्यात पहिल्यांदा म्हणजे चमत्कारच घडलाय, जगातलं 8वं आश्चर्य. इरा बयोला क्रेडिट देते या सगळ्याचं. ती म्हणते आमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी बयोने खूप एफर्ट्स घेतलेत. आरव पण म्हणतो तिला तुला जी मदत लागली ती आम्ही करू. इरा जाता जाता म्हणते बघा भाऊ असावा तर असा आणि कलिग असावी तर बयोसारखी. आता तिने जाता जाता बयोला कलिग म्हणायला सुरुवात केली आहे. असो तर आता या वैभवीला आलंय टेन्शन, पोटे सरांकडनं कशी परमिशन घ्यायची. आजचा भाग जरा मोठा आहे प्रेक्षकांनो, प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका हं. तर हे सगळे आपापल्या कामाला गेलेत आणि आता इकडे सुमन आली आहे विशाल सरांना भेटायला. ती विचारते विशाल सरांना कसे आहात सर तुम्ही. आता विशाल म्हणतो मी बरा आहे. आता सुमनने आधी तर पटकन दरवाजा लोटून घेतलाय, कारण या दोघांच्या गप्पा कोणाला ऐकू जाऊ नयेत म्हणून. सुमन विचारते मग विशालला नेमकं त्या दिवशी काय झालं. इरा चिडचिड करत होती पण मला काही कळलंच नाही नेमकं काय झालंय. मग आता हा विशाल म्हणतो जे काही घडलंय ना या सगळ्यामध्ये सरस्वतीची चूक नाहीये. तुम्ही प्लीज तिला सांगा की तिने या सगळ्याला जबाबदार स्वतःला धरू नये. आता सुमन म्हणते तुम्ही पण गप्प राहा आता बयोसाठी, तुम्ही पण काही बोलत नाही, ती पण काही बोलत नाही. तुम्ही दोघांनी नेमकं काय ठरवलंय, तुम्ही का सांगत नाही आहात दादांना तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल. तुमच्या दोघांचं प्रेम आहे ना एकमेकांसाठी, मग सांगून टाका ना सगळं. विशाल आता सुमन आत्याला म्हणतो माझ्या हातात नाहीये ते आत्या. सुमन म्हणते असं का बोलताय, तुमचं प्रेम नाहीये का बयोवर. आता विशाल म्हणतो हो माझं प्रेम आहे, होतं आणि राहणार आहे, पण मी काय करू, तीच हे प्रेम स्वीकारत नाहीये. सुमन म्हणते अहो तिचं सुद्धा तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे, पण तुम्ही नका हो हार मानू, तुम्ही सगळं काही सांगा. तुमच्या नात्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. आता विशाल म्हणतो हो आत्या पुढाकार मीच घेतोय, पण सरस्वती तर माझं ऐकूनच घेत नाहीये, मी कसं करू तुम्ही सांगा बरं. अहो सरस्वतीच्या मनामध्ये एक गिल्ट आहे की लहानपणापासून इराला सगळ्या गोष्टी शेअर कराव्या लागल्या आणि आता या गोष्टीचं तिला म्हणजे सेम फिलिंग यायला नको, म्हणजे तिला तसंच नको वाटायला, म्हणून आत्या हे सगळं बयो करतीये आणि तिला समजवलं मी पण उपयोगच होत नाहीये, मी काय करू सांगा ना. आता सुमन म्हणते तुम्ही प्रयत्नच करायचे सोडणार आहात का. आता तेवढ्या तिथे इरा आणि बयो आल्यात. मग आता ही इरा म्हणते आत्या तू इथे. आता ही सुमन म्हणते अगं विशाल सरांसाठी डब्बा आणला होता. इरा म्हणते अरे आत्या सो स्वीट ऑफ यू. अगं पण अजून विशालला डिस्चार्ज नाही मिळालाय, आता तो आमच्या कार्यक्रमाची तयारी बघायला येतोय आमच्या बरोबर. अगं तो इथे पडून पडून बोर झाला असेल ना, म्हणून त्याला चेंज म्हणून आम्ही बाहेर नेतोय. ए बयो चल ना मला मदत कर ना. पाहिलं का आता इरा बयोला कशी बयो बयो करतीये प्रत्येक गोष्टीमध्ये. आता इरा बयोला म्हणते विशालला तू चेअरवर घेऊन जा बाहेर, मी आलेच. आता विशालला तिने बयोच्या हातात सुपूर्त केलंय प्रेक्षकांनो थोडक्यात. आणि आता ती बयो त्या विशालला घेऊन बाहेर त्या कॉरिडॉरमध्ये फिरत असते आणि विशाल तिच्याकडे बघत असतो. आणि हा भाग त्यांनी आज इथेच पूर्ण केलाय. तर तुम्हाला सांगायचं असं की आता नवरात्र सुरू आहेत आणि देवी आईच्या शक्तीचा, नवदुर्गाच्या शक्तीचा त्यांनी एक छान एक्झाम्पल तयार करायचं ठरवलंय. या पोटे सरांनी आता त्यांच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि वैभवीला खूप त्रास द्यायला सुरुवात केली आहे. फोटोवरनं तुम्हाला दिसतच असेल. आता बयो नेमकी तिथेच जात असते जिथे वैभवी आणि पोटे सर आहेत एकांतामध्ये. आता काय वाटतं तुम्हाला, वैभवी बयोला सगळं सांगेल का. आणि या मालिकेचा एक प्रोमो आउट झालाय नुकताच, त्यामध्ये त्यांनी दाखवलंय की बयो इरा सगळ्या मुली मिळून टिपऱ्या घेऊन या पोटे
गोटेची चांगली धुलाई करणार आहेत प्रेक्षकांनो. आता हे भाग बघायला मजा येणार आहेत. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.